चलती। पुण्यात पुढल्या बातमीकडे श्रीकांत शिंदे सर्वात जास्त मतांनी निवडून येतील असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय। कल्याणमध्ये आम्हाला कुणीही प्रतिस्पर्धी नाही, राजकीय संन्यास घेण्याबाबतचं रामदास कदमांचं वक्तव्य मस्करीमध्ये होतं। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळेल हे रामदास कदमांना माहीत होतं असं देखील शिरसाटांनी म्हटलंय। कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा सुद्धा केलेली आहे। नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते। आपल्यासोबत संजय शिरसाट पण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पहिली प्रतिक्रिया, श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे केली कामं आहेत, मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून नव्हे तर एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या स्पीडने काम करायची पद्धत त्याची आहे किंवा लोकांमध्ये मिसळणे, भेटणे, त्यामुळं आज त्याला पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राला सर्वात जास्त मतांनी ही सीट निवडून येईल। नक्कीच। पण त्या ठिकाणी आपण पाहिलं की गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्या पत्नी सुद्धा आता म्हणतायत आणि इतर जे भाजपचे पदाधिकारी त्यांनी सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला। त्यामुळे समन्वयाचा अभाव आहे असं म्हणावं की समन्वयानं आता मार्ग काढला जाईल? नाही, हे नाराजगी काही काळापुरती असू शकते, परंतु आता देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, हे मिळून सर्वांना समजून एक महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना समजवतीलही आणि एकत्रितपणे काम करायला लावतील। म्हणून त्यामध्ये आता त्या ठिकाणी शिवसेना भाजपचा असा कोणताही वाद राहणार नाही। पण त्या ठिकाणी भाजपचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते म्हणतात की आम्ही श्रीकांत शिंदेंचं कामच करणार नाही। असं म्हणणं ठीक आहे, त्या निवडणूक उमेदवारी घोषित होईपर्यंत ह्या सर्व गोष्टी चालत असतात, पण एकदा उमेदवारी घोषित झाली तर पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करावं लागतं। आता रामदास कदमांना निवृत्ती घ्यावी लागणार नाही म्हणजे, कारण ते म्हणाले होते की जर त्यांना उमेदवारी दिली नाही तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन। रामदास कदम हे मजाकमध्ये बोलले असेल, त्यांनाही माहिती होते की श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार आहे। आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।